तालुक्यातील शहापूर थेरड परिसरात सीना रमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातलाय। या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी 356 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आले नाही। शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायगड्या घालणाऱ्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असून या विरोधात शेतकरी संघटना खारीपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केन्नी यांच्या नेतृत्वाखाली 15 मे रोजी अलिबाग येथील MIDC कार्यालयावर धडक देणार आहे। प्रकल्पासाठी एकरी 96,69,000 तर हेक्टरी 2,41,40,00,000 दर देऊ केलाय। तर ज्यांच्या जमिनीतून ही पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांशी एक शब्दाचीही चर्चा MIDCच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही। या विरोधात देखील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा डाव असल्याचे म्हणणे संघटनेचे अध्यक्ष राजाभाई केन्नी यांचे आहे। आंदोलनादरम्यान कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास MIDC विभाग जबाबदार असेल असा इशारा देखील राजाभाई केन्नी यांनी दिलाय। प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण MIDC फेज 2 अंतर्गत 736 हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे। या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या 28 किलोमीटर लांबीची भली मोठी पाईपलाईन टाकली जाणार आहे। यासाठी 167 कोटी 8,25,254 रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे 189 कोटी 70,35,326 रुपये खर्चून जॅकवेल बांधली जाणार आहे। यासाठी मोजणी करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDCने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे। तरीही याबद्दल कोणतीही कल्पना पाईपलाईनने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही। यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी शेतकरी संघटना खारेपाट विभाग या संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केन्नी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले। 1982 साली अलिबाग तालुक्यामध्ये MIDC स्थापन झाली आणि त्यावेळेला ह्या नागोठणा, कुर्डू, शिवू, बेंगसे, कुसुमला, श्रीगाव या ग्रामपंचायत हद्दीतून हजारो शेतकऱ्यांच्या शेतीतून जी पाण्याची लाईन टाकण्यात आले। बांधणला तिथे फिल्टरेशन प्लांट बसवला। तिथून तो पाणी फिल्टर होऊन RCF आणि नगरपालिका उद्योग जे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांना जो फिल्टर पाणी देण्यात आला किंवा काही बंगलेवाले असतील तर सर्वांना तिथे बांधणच्या पुढे सर्वच जे काही प्रकल्प असतील किंवा जे बंगलेवाले असतील, नगरपालिका असेल, शहरातला भाग आहे त्याला सगळ्यांना फिल्टर पाणी देण्यात आलं। परंतु ज्याच्या शेतीतून जी मूळ पाईपलाईन गेली त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत फिल्टर पाण्याची मागणी आम्ही गेल्या कित्येक वर्ष करत आहोत, तो पाणी सुद्धा MIDCला देता आलं नाही। त्यामुळे या विभागातील जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे की जर आम्हाला रॉ वॉटरचं पाणी मिळत असेल आणि आमच्या शेतीतून जी पाईपलाईन गेली त्याला जर फिल्टर पाणी जर मिळत असेल तर याच्या पुढे आंदोलन पूर्ण जर उद्या या आंदोलनाला वेगळं वळण लागलं तर या आंदोलनकर्ते आणि जे शेतकरी उद्या जी पाईपलाईन स्वतःच्या शेतातून गेलेली आहे आणि त्यांना जर फिल्टर पाणी मिळत नसेल तर उद्या शेतकरी आक्रमक होतील आणि जो काय उद्या प्रकार निर्माण होईल किंवा कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडले तर त्याचे सर्वस्व जबाबदारी ही राज्यकर्ते आणि MIDCची असणार। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।